दुचाकी खड्ड्यात आणि मृतदेह नाल्यात सापडल्याने घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू. बीड परळी महामार्गावर तरुण दुचाकीस्वाराचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात. बीड परळी महामार्गावरील शिरसाळा जवळ 31 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दुर्गेश कोंडीबा काळे, राहणार धामणगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना असे मृत तरुणाचे नाव असून हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जैन पेट्रोल पंपाजवळ सिमेंट रस्ता ज्या ठिकाणी संपतो तिथे रस्त्यालगतच एका खोल खड्ड्यामध्ये दुर्गेशची दुचाकी MH21 CF 6554 पडलेली होती, तर त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका नाल्यात आढळून आला. मृतदेह आणि दुचाकीची स्थितीत तफावत पाहता घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना नेमकी कधी घडली याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला होता. आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून दुर्गेश्वर अंत्यसंस्कार धामणगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना त्याच्या राहत्या गावी करण्यात आला असून यामध्ये आता पोलीस कसून तपास करत आहेत. हा घातपात आहे की अपघात आहे यामध्ये आता पोलीस तपासात नक्कीच समोर येईल. तोपर्यंत तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. यामध्ये आता अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का, हा घातपात आहे की अपघात आहे, हा सर्व जो प्रकार आहे तो पोलीस तपासात समोर येईलच. पोलीस तपासामध्ये ठिकठिकाणच्या CCTV असतील, परिसरातील CCTV आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांना आपल्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.